बातमी मोशीमधील दुर्घटनेसंदर्भात मोशीमध्ये इमारत कोसळून दुर्घटना घडली। आतापर्यंत 11 जणांना वाचवण्यात यश आलंय। 12 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकून आहे। मदतीसाठी मोशीत लष्कर पोहोचलेलं आहे। लष्कराच्या माध्यमातून बचाव कार्य केलं जातंय। 12 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकून आहे। गिरीश महाजनांनी घटनास्थळी पाहणी केलेली आहे। मंत्री उपमुख्यमंत्री या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। प्रायोरिटी आपली आता या लोकांना रेस्क्यू करायचा हा प्रायोरिटी आहे। आणि कचऱ्याच्या संदर्भामध्ये ऑलरेडी आपल्याकडे आपला हा प्लॅन चालू होता। कचऱ्याच्या बाबतीमध्ये आपण ह्याचे बायमेनिंग इथे जे 2 आता आपण ढीग बघतोय ते ढीग क्लिअर करण्याची देखील आपली प्रक्रिया चालूच आहे। आता याच्या पुढे हा प्लॅन अजून आपल्या मोठ्या क्षमतेने आपल्याला वाढवायचा आहे। त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न आणि याचा काही संबंध नाही। कधी अपेक्षाही केली नसेल आपण, म्हणजे विचारही मनात आला नसेल अशा पद्धतीने या कचरा डेपोमध्ये सगळं पाणी शिरलं आणि त्यामुळे तो सगळा कचरा वाहून आला आणि एवढी मोठी इमारत म्हणजे पत्त्यासारखी त्या ठिकाणी खाली पडलेली आहे। एखाद्या वेळेला JCB पोकल्यानंतर धक्का वगैरे लागला कुठे आणि इमारत पुन्हा खाली आली तर आतमध्ये आपल्याला एक माणसाचा जीव हा महत्त्वाचा आहे। आमचा प्रयत्न आहे की एकही कॅज्युअल्टी होणार नाही, कोणी याच्यामध्ये आपलं त्याला प्राण त्याचा गमवावा लागणार नाही अशा पद्धतीने हे ऑपरेशन चाललेलं आहे। थोडा वेळ लागेल, सकाळपर्यंत चालेल, पण मला वाटतं की सगळे सुखरूप बाहेर येतील। सुरू असल्याची माहिती गिरीश महाजनांनी दिली। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अविनाश परबत सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। अविनाश, सध्याची काय परिस्थिती आहे? अजूनही ढिगाऱ्याखाली काही लोक अडकलेले आहे का? बचाव कार्य संदर्भात काय माहिती? हो, नक्कीच आपल्याला माहित आहे काल दुपारी साधारण 3 वाजल्यापासून जे आहे रेस्क्यूचं काम सुरू आहे। आतापर्यंत एक चांगली अशी एक बाब आहे की काल 6 ते 7 जणांना काढलं होतं, तर आता हा आकडा 9 जणांपर्यंत पोहोचलाय। 9 जणांना जे आहे ते या ढिगाऱ्याखालून काढण्यात आलेलं आहे, परंतु अजूनही 9 जण जे आहे त्या अजून आत असल्याची भीती जी आहे ती प्रशासनाकडून सांगण्यात आलेली आहे। परंतु युद्ध पातळीवर काम सुरू आहे। अजूनही एक्स्ट्रा फोर्स मागवण्यात आलेले आहे। काल झालेलं काम जे आहे अविरतपणे सुरू आहे। अजूनही कर्मचारी जे आहे हे सगळ्यांना बाहेर काढण्याच्या मागे लागलेले आहे आणि साधारण अजून पुढे काही तास तरी अजून हे काम असंच चालू राहील आणि सगळ्यांना सुखरूप बाहेर काढतील अशी आशा आहे। जी अविनाश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।